EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या पुस्तकातील घटक क्रमांक 4 क्षमतानुसारी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन. 4.1 पाठ्यमुद्दे. 1. अध्ययन क्षमतेस अनुसरून विद्यार्थ्यांचे वर्गीकरण. 2. विद्यार्थी क्षमतेच्या अनुसार अध्यापन व्यवस्था. 3. क्षमतानुसारी अध्यापन पद्धती. 4. कच्च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धती. 5. निदानात्मक कसोट्या व सुधार कार्यक्रम. 6. हुशार विद्यार्थ्यांसाठी अध्यापन. 7. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विचार. 8. अन्य प्रज्ञा क्षमतांचा शोध व विकास. आणि 9. क्षमता प्रज्ञा विकासात्मक अन्य कार्यक्रम. आणि 10. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार व विकास योजना. 4.2 उद्दिष्टे. या घटकाचे अध्ययन केल्यावर आपणास खालील बाबींचे ज्ञान होणार आहे. 1. अध्ययन क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे हे समजणार आहे. 2. विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करता येईल. 3. विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या क्षमतेनुसार विकास घडवून आणता येईल. आणि 4. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास घडवून त्यांचा समाजाकरिता उपयोग व्हावा म्हणून कार्यक्रम आखता येतील. 4.3 प्रास्ताविक. शाळेत येणारे विद्यार्थी समाजाच्या विविध स्तरांतून येत असतात. हे सर्व विद्यार्थी एकजिन्सी नसतात. नैसर्गिक शक्ती व क्षमता सर्वांच्या एकसारख्या नसतात. काही अत्यंत बुद्धिमान असतात तर काही बुद्धिमंद असतात. काही सशक्त असतात तर काही अशक्त असतात. घरातील आर्थिक क्षमतांचा आणि संस्कारांचाही त्यांच्यावर भलाबुरा परिणाम झालेला असतो. त्यामुळेही त्यांच्यात विभिन्नता दिसून येते. सामाजिक वातावरणाचाही वेगवेगळा परिणाम विद्यार्थ्यांच्या राहणीवर व विचारावर झालेला असतो. त्यामुळे वर्ग किंवा शाळा विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांची एक मोट असते. प्रत्येक विद्यार्थी तसा विचार केल्यास दुसऱ्यापासून काही ना काही बाबतीत भिन्न असतो. त्यामुळे एका वर्ग खोलीत एका शिक्षकाद्वारे सर्वांना एकसारखे शिकविण्यातून अनेक समस्या निर्माण होतात. मंद क्षमतेच्या विद्यार्थ्यांना विषय समजत नाही तर बुद्धिमान विद्यार्थी तो ताबडतोब ग्रहण करतात व वर्गात गडबड करतात. मंद क्षमतेच्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकाने विशेष लक्ष न दिल्यास हळूहळू त्यांना विषय समजेनसा होतो व ते शिक्षण घेणे किंवा शाळेत जाणे टाळू लागतात व शेवटी शाळा सोडून देतात. आणि अशी शाळा सोडल्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर समाजाने आत्तापर्यंत केलेल्या पैशाचा व श्रमाचा अपव्यय होतो. त्यामुळे शाळेत प्रविष्ट झालेला विद्यार्थी त्याच्याकडून असलेल्या कमीत कमी अपेक्षांची पूर्ती करेपर्यंत शिक्षण घेत राहावा याकरिता योजनाबद्ध कार्य करण्याची आवश्यकता असते. आजच्या शिक्षण व्यवस्थेत असे योजनाबद्ध कार्य काही प्रमाणात काही शाळात होते, परंतु बहुतांश शाळात तशी व्यवस्था करण्यात येत नाही व त्यामुळे समाजाचे व शासनाचे बरेच नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरिता मुख्याध्यापकांनी योग्य अध्यापन पद्धतींची व विविध कार्यक्रमांची आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. 4.4 विषय विवेचन. त्यातील पहिला मुद्दा 4.4.1 अध्ययन क्षमतेस अनुसरून विद्यार्थ्यांचे वर्गीकरण. प्रत्येक विषय शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या अध्ययन क्षमतेनुसार किंवा ग्रहण क्षमतेनुसार वर्गीकरण करावयास हवे. ठोकळ मानाने हे विभाजन 3 गटात करावयास हवे. हे वर्गीकरण करण्याकरिता विषय चाचण्यातील प्राप्त गुण, विद्यार्थ्यांची गृहपाठ करून घेण्याची प्रवृत्ती, विद्यार्थ्यांची गृहपाठ करून येण्याची प्रवृत्ती, वर्गातील प्रतिसाद याचा विचार करावा. हुशार, मध्यम व मागासलेले किंवा मंद अशा 3 गटात वर्गीकरण करण्यात यावे. एका विषय शिक्षकाने केलेले वर्गीकरण दुसरा विषय शिक्षकास उपयोगी पडेल असे नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयासंबंधीची आवड, पूर्वज्ञान, ग्रहण क्षमता ही भिन्न असते. भाषेच्या शिक्षकाने केलेले वर्गीकरण हे गणित शिक्षकाच्या उपयोगी पडेल असे नाही व गणित शिक्षकाने केलेले वर्गीकरण
शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या बहुधा उपयोगी पडणार नाही. कला शिक्षकास वेगळ्या वर्गीकरणाची आवश्यकता भासेल. या वर्गीकरणात साधारणतः मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शाळेत अधिक असते, परंतु शालेय परिसरानुसार हे प्रमाण बदलू शकते. सुखवस्तू वा बौद्धिक कार्य करणाऱ्यांचा शालेय परिसर असेल तर हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असू शकते. गरीब व श्रमप्रधान परिसर असेल तर बौद्धिक विषयाचे बाबतीत कच्च्या किंवा मंद विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असू शकते. 4.4.2 विद्यार्थी क्षमतेच्या अनुसार अध्यापन व्यवस्था. 1. बैठकीची व्यवस्था. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे अध्यापन व्यवस्था करताना शिक्षकांना मंद किंवा कच्च्या विद्यार्थ्यांकडे अधिक ध्यान देता यावे म्हणून त्यांना पुढील बेंचवर बसविणे इष्ट ठरते. तसेच हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता यावे म्हणून त्यांना देखील पुढच्या बेंचवर बसविणे आवश्यक असते. शेष विद्यार्थ्यांना म्हणजे मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांच्या मागे बसविण्यात यावे. साधारणतः पहिल्या ओळीत मंद विद्यार्थी, त्यामागे हुशार विद्यार्थी व त्यानंतर मध्यम विद्यार्थी असा क्रम ठेवल्यास अध्ययन अध्यापनात त्याचा चांगला उपयोग होतो. एकाच बेंचवर एकाच क्षमतेचे विद्यार्थी शक्यतो बसवावेत. हुशार आणि मंद क्षमतेचे विद्यार्थी मात्र एकत्र बसवू नयेत. 2. वर्ग तुकड्यांची रचना. ज्या शाळेत एका इयत्तेच्या अधिक तुकड्या होत असतील तेथे विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण अध्ययन क्षमतेचा विचार करून वेगवेगळ्या तुकड्या करणे इष्ट असते. साधारण समान क्षमतेचे विद्यार्थी एकत्र असल्यास शिक्षकांना पाठ नियोजन करणे सोयीचे असते. हुशार विद्यार्थ्यांची किंवा सर्व विषयात कोणत्याच प्रकारे सवलत न घेता उत्तीर्ण झालेल्यांची वेगळी तुकडी, सवलतीने उत्तीर्ण झालेल्यांची वेगळी तुकडी व अनुत्तीर्ण होऊन त्याच वर्गात राहिलेल्यांची वेगळी तुकडी अशी वर्ग तुकड्यांची रचना सोयीची ठरते. 3. पाठ्यविषयाचे विभाजन. आपल्या विषयासंबंधीची वर्गातील विद्यार्थ्यांची ही क्षमता विषयक रचना लक्षात घेऊन विषय शिक्षकाने आपल्या अध्यापनाची पद्धती, विषयाचा विस्तार व खोली निश्चित करावयाची असते. यातही क्षमतेनुसार पाठ्यविषयाचे 3 भागात विभाजन करावे लागते. केवळ हुशार विद्यार्थ्यांनीच अध्ययन करावयाचा भाग, मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करावयाचा भाग व केवळ कच्च्या विद्यार्थ्यांना शिकवावयाचा भाग व अध्यापन पद्धती निश्चित करावयास हवी. पाठ्यविषयाचे 3 भागात विभाजन करीत असताना त्याचा आधार काय असावा असा प्रश्न सहजच शिक्षकापुढे उभा राहतो. विषयाचा गाभा हा सर्व विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असतो. उदाहरणार्थ गणितात 4 मौलिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून या क्रिया मंद विद्यार्थ्यांसकट सर्वांना येणे आवश्यक आहे. नित्योपयोगी शब्द भांडार व मौलिक वाक्यरचना प्रकार हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. परंतु मौलिक क्रियांवर आधारलेले किचकट प्रश्न सर्वांना सोडविता येणे काही आवश्यक नाही. विशेष प्रसंगी वापरण्यात येणारे व अर्थ समजण्याकरिता केवळ आवश्यक असलेले शब्द भांडार सर्व विद्यार्थ्यांनी मुखोद्गत करण्याची आवश्यकता नसते. शारीरिक शिक्षणात मौलिक व्यक्तिगत क्षमतांचा म्हणजे गती, चपलता, शक्ती आदींचा सर्व विद्यार्थ्यात विकास होणे आवश्यक आहे. परंतु खो खो सर्वच विद्यार्थ्यांना खेळता यावा असे नाही. म्हणून मौलिक प्रकारचा पाठ्यभाग निवडून त्याचे अध्यापन शिक्षकांनी करावयास हवे. ते सगळ्यांकरिता समान राहील, परंतु त्यावर आधारलेल्या प्रश्नांची संख्या व स्वरूप विभिन्न श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे द्यावे लागेल. उदाहरणार्थ बेरीज हा भाग शिकविल्यावर मंद विद्यार्थ्यांकरिता सोपी 2-3 उदाहरणे, तर मध्यम श्रेणीकरिता मध्यम काठिण्य स्तराची 4-5 उदाहरणे, तर हुशार विद्यार्थ्यांकरिता कठीण स्तराची 5-6 उदाहरणे देऊन सर्वांना कार्यव्यस्त ठेवता येईल. प्रत्येकाला उदाहरणे बरोबर सोडविल्याचा आनंद मिळाल्यामुळे कोणत्याच प्रकारचे वैफल्य कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार नाही.
हुशार व मध्यम श्रेणीचे विद्यार्थी थोड्या मार्गदर्शनाने सहज अभ्यासू शकतील असा पाठ्यभाग हा वेगळा करण्यात यावा. हा भाग फक्त मध्यम श्रेणीच्या व हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासावयास सांगावा. उदाहरणार्थ कथा, गोष्टी, नाटक आदी या भागात मोडू शकतात. संबंधित विषयाचा संबंधित कठीण भाग केवळ हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासावयास सांगावा. उदाहरणार्थ निबंध, विचारप्रवर्तक, लेख व कविता ह्या हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित कराव्यात व त्यांच्याकडून अभ्यासून घ्याव्यात. तसेच या विषयांसंबंधी अवांतर वाचन करण्यास व लेखन करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ गणितातील कूटप्रश्न अशा विद्यार्थ्यांकरिता द्यावेत. साधारणतः अभ्यासक्रमाचा 50% मौलिक स्वरूपाचा भाग कच्च्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता, 75% भाग मध्यम श्रेणीच्या व सवलतीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आणि संपूर्ण म्हणजे 100% भाग हुशार किंवा सवलत न घेता उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा. 4.4.3 क्षमतानुसारी अध्यापन पद्धती. विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे पाठ्यविषयाचे वर्गीकरण केल्यावर विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच वर्गखोलीत शिकवायचे कसे हा प्रश्न शिक्षकासमोर उभा राहतो. याकरिता आवश्यकतेनुसार वर्ग अध्यापन पद्धती, गट अध्यापन पद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धतीचा उपयोग करता येतो. वर्ग अध्यापन पद्धतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना फलकाच्या, शिक्षण साहित्याच्या व आपल्या अध्यापन कौशल्याच्या सहाय्याने मौलिक स्वरूपाचा पाठ्यविषय शिक्षकाने शिकवावा. याकरिता शिक्षकांनी पाठाचे टाचन काढणे आवश्यक आहे. या पाठ टाचनात 3 वेगळ्या गटांना विचारावयाचे वेगवेगळे प्रश्नही नोंदविण्यात यावेत. हीच बाब सराव प्रश्नांकरिता व गृहपाठाच्या प्रश्नांकरिताही लक्षात ठेवावी. जो भाग फक्त मध्यम व हुशार श्रेणीच्या विद्यार्थ्यांना शिकवावयाचा असेल तो गट पद्धतीने शिकवावयाचा आहे. याकरिता प्रथम मंद विद्यार्थ्यांना सराव प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात किंवा वाचन करण्यात किंवा चित्र काढण्यात किंवा विशिष्ट शारीरिक कार्यक्रमांचा सराव करण्यात व्यस्त ठेवावयास हवे. या गटाच्या कामाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी त्यांच्या गटाच्या प्रमुख व उपप्रमुखाकडे सोपवावी. मध्यम व हुशार विद्यार्थ्यांचा गट मोठा असेल व बहुतांश विद्यार्थ्यांना विषय समजावून देणे आवश्यक असेल तर तो त्यांना एकत्र समजावून द्यावा. छोटा गट असेल तर आपल्या शेजारी अशा विद्यार्थ्यांना बसवून विषय समजावून द्यावा. हे विद्यार्थी स्वाध्यायाने अधिक शिकतील असा प्रयत्न करावा. प्रत्येक शब्द आणि शब्द त्यांना समजावून देण्याची आवश्यकता नसते. कमी अध्यापन व अधिक अध्ययन हे सूत्र या गटाचे बाबतीत अंगीकारावे. जेव्हा केवळ हुशार विद्यार्थ्यांना हाताळावयाचे असेल तेव्हा व्यक्तिगत शिक्षण पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. परंतु गट मोठा असेल तर गट शिक्षण पद्धतीचाही वापर करता येईल. या गटाला हाताळताना स्वाध्याय किंवा स्वयं अध्ययन हे सूत्र लक्षात ठेवून स्वाध्याय करण्याविषयी मार्गदर्शन व अडचणीचे निवारण करणे व शंका समाधान करणे एवढेच काम शिक्षकाने करावे. या गटाचे बाबतीत अवांतर वाचन, लेखन, संभाषण, कूटप्रश्न, वरच्या दर्जाचा कलाविष्कार, वेगवेगळे खेळ आदी बाबतीत प्रोत्साहन, मार्गदर्शन व मूल्यमापन शिक्षकाने सतत करत राहावे. व्यक्तिगत अध्यापन पद्धतीचा उपयोग कच्च्या किंवा मंद विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी कधी करणे आवश्यक ठरते. एखादा दोष जेव्हा फक्त एका विशिष्ट विद्यार्थ्यांचा असतो त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना तो समजावून देण्याची आवश्यकता नसते, कारण त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांचा विनाकारण कालापव्यय होतो. व्यक्तिगत अध्यापनामध्ये विद्यार्थ्याला आपल्या टेबलावर बोलावून किंवा शेवटच्या बेंचवर नेऊन त्याची होणारी चूक त्यास समजावून द्यावी व सराव द्यावा. 1. क्षमतानुसारी वर्ग तुकड्यांची रचना. त्यातील अ मुद्दा. तुकडीत सर्व उत्तीर्ण विद्यार्थी. तुकडीत सर्व उत्तीर्ण विद्यार्थी असेल तर अध्यापन करणे अधिक सोपे असते. सवलत न घेता उत्तीर्ण झालेल्या हुशार विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रम शिकवावयाचा असतो. हे विद्यार्थी अभ्यासक्रमातील काही भाग स्वाध्याय पद्धतीने शिकू शकतात. तो भाग स्वाध्याय पद्धतीने शिकविण्यात यावा. आवश्यक तेथे संक्षिप्त मार्गदर्शन करावे.
या विद्यार्थ्यांना शिकवित असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला व विचारशक्तीला प्रोत्साहन देऊन विषयासंबंधी अवांतर ज्ञान, तत्संबंधी संदर्भ ग्रंथातून, वर्तमानपत्रे, मासिके यामधून मिळविण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. कठीण प्रश्न, नवीन प्रयोग आदींबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. पुढचा मुद्दा सवलत प्राप्त विद्यार्थी तुकडीचे अध्यापन. केवळ हुशार श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेला भाग वगळून अभ्यासक्रमातील राहिलेला सर्व भाग मध्यम श्रेणीचा म्हणजे सवलतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासला जावा. कच्च्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेला सोपा भाग शक्यतो स्वाध्याय पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. मौलिक स्वरूपाचा भाग शिकवून त्याचा चांगला सराव द्यावा. अभ्यासक्रमातील 20 ते 25% भाग हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केल्यामुळे व तो भाग या मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावयाचा नसल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांना अधिक वेळ मिळतो. या वेळेचा उपयोग मौलिक स्वरूपाच्या भागाचा अधिक सराव करण्याकरिता करण्यात यावा. विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत दोष शोधून ते काढण्यात यावेत. पुढचा मुद्दा अनुत्तीर्ण विद्यार्थी तुकडीचे अध्यापन. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जी तुकडी तयार करण्यात येते त्या तुकडीत निर्धारित संपूर्ण अभ्यासक्रमाचा केवळ 50% भाग शिकविण्यात यावा. यातील सर्व भाग मौलिक स्वरूपाचा व सोपा असावा. हा भाग शिकवित असताना निदानात्मक कसोट्याद्वारे विद्यार्थ्यातील दोष हुडकून त्यानुसार वर्गशः, गटशः व व्यक्तिगत मार्गदर्शन करण्यात यावे. केवळ 50%च अभ्यासक्रम शिकवायचा असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याकरिता हुशार विद्यार्थ्यांच्या मानाने दुप्पट वेळ उपलब्ध होतो. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांची व्यक्तिगत काळजी घेण्यात व त्यांच्याकडून भरपूर सराव करून घेण्यात करण्यात यावा. थोडक्यात बोलायचे झाल्यास अभ्यासक्रमाचा 50% मौलिक स्वरूपाचा भाग कच्च्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा. 75% भाग मध्यम श्रेणीच्या किंवा सवलतीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तर 100% भाग उत्तीर्ण होणाऱ्या व हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा व त्यानुसार अध्यापन व्हावे. अशी वर्गरचना व अध्यापन पद्धती अंगीकारल्यावरही प्रत्येक विषयाच्या बाबतीत या तुकड्यातही 3 श्रेणींचे विद्यार्थी आढळतात. त्यामुळे क्षमतानुसारी अध्यापनाचा उपयोग केल्यास विशेष फायदा होतो. परीक्षण व्यवस्था. अभ्यासक्रमाची क्षमतेस अनुसरून वाटणी केल्यास वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढाव्या लागतील काय असा प्रश्न उपस्थित होतो, परंतु तसे करण्याचे कारण नाही. प्रश्नपत्रिकेतील 50% गुणांचे प्रश्न कच्च्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर, 25% गुणांचे प्रश्न मध्यम व उच्च श्रेणीकरता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर तर 25% गुण केवळ उच्च श्रेणीकरता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर विभाजित करण्यात यावेत. म्हणजे काठिण्य स्तरानुसार प्रश्नपत्रिकेची रचना होऊन सगळ्या प्रकारचा विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापनही होऊ शकेल. 4.4.4 कच्च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धती. काही विद्यार्थी मंद नसतात, परंतु मागील वर्गातून योग्य तयारी न होता उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात घातलेले असतात. विभिन्न कारणांमुळे असे घडते. शाळेत विद्यार्थी संख्येची आवश्यकता असते. शिक्षकाच्या वेतनवृद्धीशी विद्यार्थी उत्तीर्णतेची सांगड घातल्यामुळे अयोग्य पद्धतीचा अवलंब करून त्यांची योग्य तयारी नसतानाही त्यांना उत्तीर्ण करून वरच्या वर्गात ढकलण्यात येते. कधीकधी तर पालक गळ घालतात किंवा दबाव आणतात व कच्चे विद्यार्थी वर्गात येऊन बसतात. शाळेची आवश्यकता वा परिस्थितीचा दबाव म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांचा समुचित विकास साधण्याची व राष्ट्रीय साधनसामग्रीचा अपव्यय न होऊ देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर येऊन पडते. जर पद्धतशीर प्रयत्न केला तर यात कठीण असे काहीच नाही. विद्यार्थ्यांचा कच्चेपणा घालवून त्याला अन्य विद्यार्थ्यांच्या पंक्तीला बसविण्याकरिता योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्यक ठरते. विद्यार्थी कच्चे राहण्याचे कारण प्रथम शोधून काढले पाहिजे. विद्यार्थ्याला विषयातील मौलिक स्वरूपाचा काही भाग अनुपस्थित राहिल्यामुळे
वा त्याची ग्रहण क्षमता कमी असल्यामुळे समजलेला नसतो किंवा त्यासंबंधी त्याच्या चुकीच्या धारणा असतात. हा भाग मौलिक स्वरूपाचा असल्यामुळे त्यावर आधारित पुढील सर्व भागाच्या अध्ययनात चुका करीत जातो व मग हा विषय आपल्याला समजत नाही म्हणून निराश होतो. विद्यार्थी ज्या भागात चुका करतो तो मौलिक स्वरूपाचा भाग कोणता, त्यात होणारी नेमकी चूक कोणती हे आपण शोधून काढले व त्यासंबंधी सुधार कार्यक्रम आखून क्रियान्वित केला तर कच्चे विद्यार्थी दुरुस्त होऊन अन्य विद्यार्थ्यांबरोबर पुढे जाऊ शकतात असा अनुभव आहे. मुद्दा क्रमांक 4.4.5 निदानात्मक कसोट्या व सुधार कार्यक्रम. विद्यार्थ्यांतील विविध विषयातील नेमके दोष हुडकून काढण्याकरिता निदानात्मक कसोट्यांचा डायग्नोस्टिक टेस्ट्स उपयोग करावयास हवा. त्यातून विद्यार्थ्यांची नेमकी चूक कुठे आहे ते आपणास कळते. त्यानंतर योग्य ते सुधार कार्यक्रम आखून हा दोष दूर करता येतो. उदाहरणार्थ, एका शाळेत इयत्ता 5वीत येणारे विद्यार्थी कच्चे होते म्हणून 5वीचा निकाल फार कमी होता व मग शाळेची वर्गसंख्या आहे तेवढी ठेवण्यामागे अयोग्य रीतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून वरच्या वर्गात ढकलावे लागत होते. हे विद्यार्थी कच्चे राहून पुढे SSC परीक्षेचा निकालही कमी लागत असे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सत्राच्या सुरुवातीस मराठी लेखन, वाचन, गणित व इंग्रजी या बाबतीत निदानात्मक कसोट्या तयार करण्यात आल्या. शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात मराठी व गणितासंबंधी निदानात्मक कसोट्या घेऊन दोषदर्शक तक्ते तयार करण्यात आले. 1 महिन्यानंतर इंग्रजीच्या बाबतीतही ही चाचणी संबंधी घेण्यात आली व दोषदर्शक तक्ते तयार करण्यात आले. हे दोष दूर करण्याकरिता वर्ग पद्धती, गट पद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धती यांचा उपयोग करता येईल अशा प्रकारचा सुधार कार्यक्रम रेमेडियल प्रोग्रॅम आखण्यात आला. हा कार्यक्रम आखताना वार्षिक नियोजन 1 महिन्याकरिता सर्व विषयाचे बाबतीत बाजूस ठेवण्यात आले व सर्व तासिकात या 3 विषयांवरच भर देण्यात आला. अन्य विषयांचे अध्ययन अध्यापन हे दोष दूर करण्याशीच निगडीत करण्यात आले. प्रथम घटक चाचणीतील प्रश्नपत्रिकांची रचना सुधार कार्यक्रमाचा परिणाम काय झाला हे तपासण्याकरता इष्ट ठरेल अशी करण्यात आली. या घटक चाचणीत विद्यार्थ्यांचे मातृभाषा वाचन विषयक, लेखन विषयक, गणिताच्या मौलिक क्रियासंबंधी, इंग्रजी लिपी लेखनासंबंधी व उच्चारासंबंधी अनेक दोष दूर झाल्याचे दिसून आले. काही व्यक्तिगत दोष दूर झाले नव्हते, ते पुढच्या महिन्यात दूर करण्यात आले. त्या वर्षी व पुढे 6व्या व 7व्या वर्गात अन्य परीक्षा सामान्य प्रश्नपत्रिकांचे आधारावर घेतल्यावर देखील कोणत्याच वेगळ्या मार्गाचा अवलंब न करता विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले. वर्ग 7च्या शेवटी तर सर्व विद्यार्थी कोणतीही सवलत न देता उत्तीर्ण झाले. हा कार्यक्रम राबवित असताना संबंधित शिक्षकांच्या दर पंधरवड्यात निदान आणि सुधार नियोजन सभा मुख्याध्यापक घेत असत व पुढील पंधरवड्याकरिता सुधार कार्यक्रमाची आखणी करत असत. तसेच प्रत्येक उपघटकानंतर छोटी निदान चाचणी शिक्षक घेत असत व त्याचे प्रतिवेदन प्रत्येक सभेत सादर केले जाई. मुद्दा क्रमांक 4.4.6 हुशार विद्यार्थ्यांसाठी अध्यापन. कच्च्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची विशेष व्यवस्था जशी करण्याची आवश्यकता असते तशीच व्यवस्था हुशार विद्यार्थ्यांच्या बाबतीत करणे आवश्यक आहे. हुशार विद्यार्थ्यांची अध्यापन व्यवस्था वर्गखोलीत अध्यापन करीत असताना कशी करावी हे पूर्वी सांगितले आहेच. वर्गातील अध्यापन हे कच्चे वा मध्यम श्रेणीचे विद्यार्थी लक्षात घेऊन करणे आवश्यक ठरते. यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या क्षमतेला अशा अध्यापनातून पूर्ण वाव मिळत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी अशा अध्यापनामुळे उदासीन होण्याची, वर्गात गडबड गोंधळ करण्याची शक्यता जास्त असते. 1. गटनायकत्व. अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पूर्ण वाव देण्याकरिता त्याला 4-5 विद्यार्थ्यांचा गटनायक करून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची, त्यांच्यातील दोष दूर करण्याची व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी. म्हणजे हे विद्यार्थी व्यस्त राहतात
व वर्गात गोंधळ गडबड होत नाही. गटनायक हा विषयानुसार त्या विषयातील त्याच्या क्षमतेनुसार बदलण्यात यावा. 2. विशेष प्रश्न. मागे सांगितल्याप्रमाणे अशा विद्यार्थ्यांकरिता अन्य विद्यार्थ्यांच्या मानाने अधिक प्रश्न द्यावेत. वर्गात अध्यापन करीत असताना किंवा गृहकार्य देत असताना ही प्रश्न व्यवस्था करण्यात यावी. 3. कठीण भाग. या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमातील कठीण भाग राखून ठेवावा व त्याचे अध्यापन या विद्यार्थ्यांनाच करण्यात यावे. 4. अवांतर वाचन. विषयांशी संबंधित अवांतर पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे अशा विद्यार्थ्यांना वाचावयास सांगावीत व त्याचे टिपण करण्यास सांगावे. त्यातील कठीण भाग विद्यार्थ्यास समजला नाही तर तो विद्यार्थ्यांना समजून द्यावा. अशा विद्यार्थ्यांसाठी छोटा स्वतंत्र संदर्भ ग्रंथालय विभाग असावा. 5. स्वाध्याय पद्धती. हुशार विद्यार्थ्यांचे बाबतीत अध्यापनापेक्षा स्वयंअध्ययनावर व स्वाध्यायावर विशेष भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून अडचणी शिक्षकांना विचाराव्यात. शिक्षकांनी या भागावर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना तो भाग कितपत समजला आहे याची चाचणी घ्यावी. 6. सहली व क्षेत्रभेटी. सहलींमध्ये व क्षेत्रभेटींमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव मिळत असतो, म्हणून सहलीमध्ये व क्षेत्रभेटीमध्ये टिपणे घेण्यास प्रोत्साहन द्यावे व त्यावरील कार्यकारण भावाची माहिती शिक्षकाने प्रश्नरूपाने द्यावी. 7. समाज निरीक्षण व नेतृत्व विकास. या विद्यार्थ्यांना विशेष प्रश्नावली व कार्यभार देऊन आपल्या समाजाचे व त्यात घडणाऱ्या विविध घडामोडींचे निरीक्षण करण्यास सांगावे व त्यांच्याशी त्याच्या कार्यकारण भावाची चर्चा करावी. हुशार विद्यार्थी समाजाचे विविध बाबतीत त्यांच्या आवडीच्या व क्षमतेच्या क्षेत्रात लहान मोठ्या प्रमाणात भविष्यात नेतृत्व करीत असतात, म्हणून नेतृत्व पल्लवित करण्याची व त्याला समाजोपयोगी राष्ट्रोपयोगी आकार देण्याची विशेष जबाबदारी शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर असते. 8. मुख्याध्यापकांची जबाबदारी. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी विशेष जागरूक राहावे. अशा विद्यार्थ्यांची समग्र माहिती संकलित नोंदपत्रिकेत ठेवावी. वेळोवेळी अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी आपल्या कक्षात बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांची विचारपूस करावी, त्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या मार्गातील अडचणी दूर करण्याकरिता योग्य व आवश्यक ती मदत करावी. ते स्वावलंबी व दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन त्यांना मदत करण्याची त्यांची वृत्ती विकसित होईल असा प्रयत्न या भेटीतून मुख्याध्यापकांनी करावा. विशेषतः त्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्या बाबतीत त्यांचा उत्तरोत्तर विकास कसा होईल याकडे मुख्याध्यापकाने लक्ष द्यावे. हुशार विद्यार्थ्यांमुळेच भविष्यात शाळा व मुख्याध्यापक ओळखले जातात. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शाळेला व मुख्याध्यापकाला समाजाकडून प्रमाणपत्र मिळते, म्हणून अशा विद्यार्थ्यांकडे मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. मुद्दा क्रमांक 4.4.7 अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विचार. वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त सवलत देऊन आणि विशेष सहानुभूतीने उत्तरपत्रिकांची तपासणी करून किंवा सढळ हाताने गुण देऊनही काही विद्यार्थी उत्तीर्ण होत नाहीत. त्यांची योग्य प्रकारे विशेष व्यवस्था न केल्यास पुढच्या वर्षीही अनुत्तीर्ण होतात व पुढे उदासीन होऊन शिक्षण सोडून देतात. काही पालक आग्रहाने त्यांना शिकवित राहतात, परंतु त्यांना समजत नसल्यामुळे व त्यामुळे शाळेत शिक्षा होत असल्यामुळे शाळेतून पळून जाणे व बाहेर भटकत राहणे, जुगार खेळणे आदी गोष्टींच्या ते आहारी जातात व त्यांच्या जीवनाची दिशा पार बदलून जाते. शिवाय हे विद्यार्थी शालेय व्यवस्थापनाकरिता देखील डोकेदुखी ठरतात. वर्गात खोड्या करणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, इतरांनाही शिकू न देणे, शालेय आवारात व शाळेबाहेर दांडगाई करणे इत्यादी गोष्टी करीत असतात. त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षक व व्यवस्थापनाकरिता डोकेदुखी ठरतात. शासनाचा अशा विद्यार्थ्यांवर होणारा खर्च अनाठायी ठरतो. समाजाकरिता असे विद्यार्थी डोकेदुखी ठरतात. समाजविघातक गोष्टीत मोठ्या संख्येत व्यस्त होतात. अशा विद्यार्थ्यांना समजून घेऊन
त्यांच्या क्षमतेस अनुसरून त्यांचे मार्गतरीकरण व उन्नयन करण्याची आवश्यकता असते. त्यांना शिक्षा करण्याने वा त्यांची सारखी कानउघडणी करण्याने, त्यांना दोष देत राहण्याने काहीच साधत नाही, तर उलट ते उद्दाम होतात. त्यांना आवश्यकता असते मायेने समजून घेण्याची व प्रेमाने वळण लावण्याची गरज असते. शिक्षक हे काम त्यांच्या शिकवण्याच्या तासिकात करू शकत नाहीत, परंतु त्यांना एक मात्र जरूर करता येते. अशा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे वा तोडून बोलणे या गोष्टी त्यांना कटाक्षाने टाळता येतात. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याकरता क्षमतानुसारी वर्ग तुकड्यांची रचना केल्यास विशेष उपयोग होऊ शकतो, किंवा त्रिशूलीय अध्यापन पद्धतीचा अवलंब केल्यास बहुतांश विद्यार्थी पुढच्या सत्रात अपेक्षेप्रमाणे उत्तीर्ण होतात, असा अनुभव आहे. फारच थोड्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या प्रयत्नानंतरही प्रश्न शिल्लक राहतो. हे विद्यार्थी पुढच्या वर्षीही अनुत्तीर्ण होतात. काही शाळांत अशा विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याकरिता सक्ती करण्यात येते. शाळा सोडण्याकरिता जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगतो, तेव्हा आपण आपल्या अक्षमतेची अप्रत्यक्षपणे कबुली देत असतो. दुसऱ्या वर्षीही जे विद्यार्थी वरच्या वर्गात जाऊ शकत नाहीत, त्यांचे विशेष प्रश्न असतात, ते मुख्याध्यापकांनी योग्य शिक्षकामार्फत वा मार्गदर्शकामार्फत समजावून घ्यावयास हवेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही कौटुंबिक अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, काही त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असतात, मित्रपरिवारामुळेही त्यांच्यात काही दोष शिरलेले असतात. त्यांचा बौद्धिक विकास आणि क्षमता शालेय विषय ग्रहण करण्याची नसते, किंवा त्यांना शालेय शिक्षणात अभिरुची नसते. यातील कोणती बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आड येत आहे, याचा विविध मार्गांनी शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. त्यांच्या अभिरुचीप्रमाणे जर त्यांच्या कार्यपद्धतीचे मार्गतरीकरण व उन्नयन करता आले, तर हे विद्यार्थी पुढे एक आदर्श नागरिक ठरतात. कमीत कमी ते समाजाला त्रासदायक तरी ठरत नाहीत. परंतु अशा विद्यार्थ्यांशी मार्गदर्शकाची वागणूक सहृदयतेची व विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेणारी असावी लागते. हे काम एकतर स्वतः मुख्याध्यापकाने करावे, किंवा प्रशिक्षित समाजसेवी सहकार्याकडे सोपवावे. प्रशिक्षित समाजसेवक. समाजसेवेच्या अभ्यासक्रमाद्वारे अनेक प्रशिक्षित समाजसेवक शिक्षक बाहेर पडत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमात शाळेतील अभ्यासात मागासलेल्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचा व त्यांच्यातील दोष दूर करण्याचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. परंतु अशा प्रशिक्षित व्यक्तींना शाळेत नेमण्याची व्यवस्था शासनाद्वारे झालेली नाही. प्रत्येक मोठ्या शाळेत एक व छोट्या शाळांच्या समूहात एक, याप्रमाणे समाजसेवक नेमण्यात आल्यास अशा विद्यार्थ्यांना सुधारण्याचे काम ते खचित चांगल्या प्रकारे करू शकतील. विविध चाचण्या, प्रश्नावल्या, पालकांच्या भेटी, विद्यार्थी मुलाखती, परिसर भेटी आदींच्याद्वारे विद्यार्थ्यांना समजून घेऊन विद्यार्थ्यात आवश्यक ते परिवर्तन घडवून आणू शकतील. मुद्दा क्रमांक 4.4.8 अन्य प्रज्ञा क्षमतांचा शोध व विकास. शिक्षणाचा त्याच्या पूर्ण अर्थाने विचार केल्यास अन्य प्रज्ञा व क्षमतांचा शोध घेऊन त्यांच्या विकासाच्या योजना आखणे व त्या कार्यान्वित करणे हा शालेय शिक्षणाचाच एक भाग ठरतो. त्यामुळे अन्य प्रज्ञा व क्षमता असा शब्दप्रयोग विरोधाभासी वाटतो. शालेय शिक्षणात विविध ज्ञानविषयांशी, कलांशी निगडित वा क्रीडा क्षमतांचा शोध होत असला तरी जगात विकसित झालेल्या सर्व ज्ञानशाखा, कला वा क्रीडांचा अंतर्भाव शिक्षणात करता येत नाही. परंतु विद्यार्थी आपल्या पर्यावरणातून विविध लोकांकडून विविध प्रकारचे ज्ञान, कला वा क्रीडा उचलतात व विकसित करतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी सायकल दुरुस्त करणे शिकू शकतो, तर एखादा विद्यार्थी वैदिक गणिताचे ज्ञान मिळवू शकतो, तर एखादा विद्यार्थी स्केटिंग शिकतो. शालेय शिक्षणात अंतर्भूत नसलेल्या पण विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या विविध विषयांच्या ज्ञानाला, कलेला व क्रीडेला
प्रदर्शित करण्याची संधी आपण विद्यार्थ्यांना दिली तर अशा प्रज्ञांचा शोध लागून त्यांच्या विकासाच्या योजना आखता येतील. त्यातील पहिला म्हणजे स्नेहसंमेलने. शाळेच्या स्नेहसंमेलन व शारदोत्सव प्रसंगी अशा प्रज्ञांच्या प्रकटीकरणाकरिता विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा संधीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. या प्रसंगी संबंधित प्रज्ञेच्या वा क्षमतेच्या संदर्भात त्यांचे कौतुक झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 2. विकासाच्या योजना. अन्य प्रकारच्या प्रज्ञांचा वा क्षमतांचा असा शोध घेतल्यावर त्या विषयांशी संबंधित तज्ज्ञ शालेय परिसरात उपलब्ध असल्यास त्यांचा विद्यार्थ्यांशी संपर्क घडवून आणावा. हा संपर्क घडवून आणण्याकरिता शाळेत एखाद्या विशेष प्रसंगी या क्षमतांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवावा. या प्रसंगी या तज्ज्ञांना बोलवून त्यांचे निरीक्षण व मूल्यांकन करण्यास सांगावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थी एखाद्या विशिष्ट प्रज्ञेचे वा क्षमतेचे प्रदर्शक असतील तर त्यांना प्रदर्शित क्षमतेनुसार क्रमांक देऊन त्यांचा गौरव करावा. 3. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. या प्रसंगी संबंधित विद्यार्थी व त्या विषयाचे तज्ज्ञ यांचा विशेष संपर्क आणून द्यावा. तज्ज्ञांना या विद्यार्थ्यास वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची विनंती करावी. ते आपल्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करून त्यांचे मार्गदर्शन व विकास घडवून आणतील. मुद्दा क्रमांक 4.4.9 क्षमता प्रज्ञा विकासात्मक अन्य कार्यक्रम. त्यापैकी पहिला विविध स्पर्धांतील सहभाग. समाजात अशा प्रज्ञा व क्षमता यांच्या विकासाकरिता काही मंडळे संस्था कार्यरत असतात. त्या विविध प्रसंगी काही कार्यक्रम आखत असतात, स्पर्धा आयोजित करीत असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. आवश्यक व योग्य त्या सवलती देण्यात याव्यात व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. 2. दिनविशेष. थोर पुरुषांच्या जन्मदिनी वा पुण्यतिथींना वा विशेष धार्मिक वा राष्ट्रीय सणांच्या दिवशीही शाळेत अशा स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करता येतात. 3. नियोजन. अशा कार्यक्रमाचे नियोजन अन्य संस्थांच्या कार्यक्रमात सहभाग घेण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे व अशा संस्थांशी संपर्क ठेवणे, तज्ज्ञांशी संपर्क ठेवणे ही कामे या संदर्भात आवश्यक व महत्त्वाची असतात. या कामाची रुची असलेल्या एखाद्या शिक्षकास हे काम सोपवावे. त्यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाची आखणी करावी व त्याचे क्रियान्वयन कसे होते यावर मुख्याध्यापकाने नियंत्रण ठेवावे. कार्याचा तपशील शिक्षकांना लिहून ठेवावयास सांगावा व वेळोवेळी चर्चा करावी. मुद्दा क्रमांक 4.4.10 शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार व विकास योजना. विद्यार्थ्यानुसारी मार्गदर्शनाद्वारे आपण शाळेतील गळती थांबविण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही काही विद्यार्थ्यांना काही विशिष्ट परिस्थितीत शाळा सोडावी लागते. उदाहरणार्थ घरात तोच मुलगा कुटुंबाचा आधार असल्यामुळे कुठे नोकरी करून पैसा मिळवणे व कुटुंबाचे भरणपोषण करणे त्यास आवश्यक ठरते. शेतीवाडीत काम करावे लागते. अशा परिस्थितीत हा विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित होतो. 1. रात्रशाळा. अशा विद्यार्थ्यांकरिता रात्रशाळांची योजना उपकारक ठरते. रात्रशाळेतील अध्यापनातून काही विषय कमी करून रात्रशाळेत शिकविण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यास या शाळांत अभ्यास करून आपली शैक्षणिक पात्रता वाढविता येऊ शकते. त्याच्या आवश्यकतेनुसार व अभिरुचीनुसार विषय निवडून अभ्यास करण्याची व परीक्षा देण्याची व्यवस्था केली गेल्यास अधिक चांगले. एका किंवा अनेक विषयात त्याला परीक्षा देता यावी व त्या विषयांच्या बाबतीत वेगवेगळे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था असावी. 2. समाज शिक्षण योजना. ज्यांना शालेय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते परंतु इतरांकडून आपली फसगत होऊ नये व जगातील विविध क्षेत्रातील ज्ञान आपणास असावे असे वाटत असते, अशा लोकांना आवश्यक ते ज्ञान देऊन समाजाचा उपयुक्त घटक होण्याकरिता समाज शिक्षण योजना शाळेद्वारे राबविण्यात येऊ शकते. शाळेतील वरच्या वर्गांकरिता समाजसेवा हा विषयच निर्धारित केला आहे.
या विषयाचे शिक्षण व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना समाजसेवा शिक्षणाच्या माध्यमातून देता येते. त्याकरिता योग्य कार्यक्रमाची आखणी करून शालेय परिसरात समाजसेवेची विविध केंद्रे मुख्याध्यापकांनी उभी करावीत. यातून शालेय विद्यार्थ्यांचे समाजसेवा विषयाचे शिक्षण होईल व शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणही होईल व ते राष्ट्राकरिता उपयोगी नागरिक ठरू शकतील. 4.5 सारांश. सबघोडे 12% अशी अध्यापन व्यवस्था असल्यास शाळेतील विद्यार्थी संख्येत गळतीचे प्रमाण तरी खूप राहते किंवा मग कच्च्या विद्यार्थ्यांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाऊन शालांत परीक्षेत फारच वाईट निकाल लागतो. क्षमतानुसारी मार्गदर्शनाची व अध्यापनाची व्यवस्था नसल्यास राष्ट्रीय उत्पन्नाच्या शिक्षणावर होणाऱ्या बऱ्याच खर्चाचा अपव्यय होतो. हे टाळता यावे म्हणून विद्यार्थ्यांचे त्यांच्या क्षमतेस अनुसरून वर्गीकरण करण्यात यावे. क्षमतेप्रमाणे तुकड्यांची रचना करण्यात यावी. क्षमतेस अनुसरून अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. कच्च्या विद्यार्थ्यांकरिता व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता निदानात्मक कसोट्या घेऊन दोष दूर करण्याकरिता सुधार कार्यक्रम आखावेत व ते कार्यान्वित करावेत. सुधार कार्यक्रमात वर्ग अध्यापन पद्धती, गट अध्यापन पद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धती यांचा वापर करावा. तसेच क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांचीही आखणी व्हावी. निम्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा 50% भाग, मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा 75% भाग व उच्च क्षमतेच्या म्हणजे हुशार विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा संपूर्ण भाग निर्धारित करावा. परीक्षेच्या व्यवस्थापनातही परीक्षेच्या रचनेत 50% गुण निम्न श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या भागावर प्रश्नांसाठी असावेत, तर 25% गुणांचे प्रश्न मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या भागावर असावेत व 25% प्रश्न केवळ उच्च श्रेणीकरिता निर्धारित केलेल्या भागावर असावेत. हुशार विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. या गटावर स्वाध्याय पद्धतीचा व व्यक्तिगत पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. शालाबाह्य विषयातील प्रज्ञा व क्षमतांचा शोध घेऊन विविध कार्यक्रमांद्वारे त्यांचा विकास करण्यात यावा. याकरिता उपलब्ध स्थानीय तज्ज्ञांचे सहाय्य घेण्यात यावे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. याकरिता निदानात्मक कसोट्या व व्यक्तिगत शिक्षण पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्याकरिता रात्रशाळा वर्गाचे संयोजन व संचालन करण्यात यावे. इथे घटक क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. थँक्यू. EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या पुस्तकातील घटक क्रमांक 5 विद्यार्थी सेवा. 5.1 पाठ्यमुद्दे. 1 विद्यार्थ्यांचे आरोग्य. 2 वैद्यकीय तपासणी. 3 दोष व सुधारात्मक उपचार. 4 प्रथमोपचार व्यवस्था. 5 अनुपदेशन आणि 6 व्यावसायिक मार्गदर्शन. 5.2 उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला हे समजणार आहे की 1 विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता कोणत्या गोष्टी कराव्या लागतील. 2 वैद्यकीय तपासणीची व्यवस्था कशी करावी व त्या तपासणीचे मुद्दे काय असावेत. 3 वैद्यकीय तपासणीत आढळून आलेले दोष दूर करण्याकरिता काय करावे. 4 शाळेतील प्रथमोपचार व्यवस्था कशी असावी. 5 अनुपदेशन म्हणजे काय, त्याची आवश्यकता कोणती हे जाणून ते कसे करावे. आणि 6 व्यावसायिक मार्गदर्शनाची आवश्यकता काय, कोणत्या वर्गाकरता ते करण्याकरिता काय करावे. मुद्दा क्रमांक 5.3 प्रास्ताविक. एका शब्दात शिक्षणाचे ध्येय सांगायचे झाल्यास मानसोन्नती असे सांगता येईल. परंतु आपले मन ज्या शरीराच्या आधाराने काम करते तेच जर अशक्त व रोग जर्जर असेल तर मनावरही त्याचा परिणाम होतो व चांगल्या रीतीने विद्याध्ययन करता येत नाही
व पर्यायाने अस्वस्थ शरीर मानसोन्नतीस बाधक ठरते. त्यामुळे चांगल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही पहिली गरज ठरते. या उद्दिष्टानुसार जर शरीर स्वस्थ असेल तर मन स्वस्थ असते, परंतु सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत आरोग्याकडे म्हणावे तितके विशेष लक्ष दिले जात नाही. 5.4 विषय विवेचन, त्यातील पहिला मुद्दा 5.4.1 आरोग्य म्हणजे काय? आरोग्याचा संबंध शरीर आणि मन या दोन्हीशी आहे, परंतु मनाच्या स्वास्थ्याचा आधार फार मोठ्या प्रमाणात शरीरच आहे. शारीरिक आरोग्य म्हणजे शरीरातील जी विभिन्न ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय आहेत त्यांची क्षमता उत्तम असणे असे आहे. उदाहरणार्थ, कानाचे काम ऐकणे आहे. ऐकलेल्या आवाजाची तीव्रता ओळखणे, आवाजावरून बोलणाऱ्यास ओळखणे, आवाजावरून बोलणाऱ्यापासून अंतर लक्षात घेणे आदी बाबी कानाच्या कार्यक्षमतेबाबत मोडतात. कान हे काम चांगल्या रीतीने करीत असतील तर कानाचे आरोग्य चांगले आहे असे म्हणता येईल. परंतु कान बुजला असेल, खाजवत असेल किंवा कानास ऐकू येत नसेल तर कानाच्या आरोग्यात बिघाड आहे असे म्हणावे लागेल. मनाचे आरोग्य म्हणजे कोणत्याही घटनेने एकदम उत्तेजित व हतोत्साहित न होण्याची वृत्ती, कोणत्याही घटनेचा शांतपणे कार्यकारण भाव शोधून परिस्थितीला योग्य वळण देण्याकरिता कार्ययोजना तयार करण्याची प्रवृत्ती हे मनाच्या आरोग्याचे द्योतक समजता येईल. उदाहरणार्थ, रस्त्यात एखादा अपघात झाल्यास वाहन चालकास त्याचा दोष आहे किंवा नाही याचा विचार न करता शिक्षा करण्याकरिता सरसावणे किंवा अपघाताचे दृश्य पाहून गलितगात्र होऊन केवळ रडत बसणे ही दोन्ही अस्वस्थ मनाची लक्षणे आहेत. परंतु या परिस्थितीत काय झाले याचा विचार करून जर वाहन चालकाचा दोष नसेल तर त्याचा बचाव करणे व अपघातग्रस्त व्यक्तीस प्रथमोपचार देऊन रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करणे हे आरोग्यपूर्ण मनाचे लक्षण आहे. 1. शारीरिक आरोग्याचे आधार. नियमित व्यायाम, संतुलित आहार, सुरुचीपूर्ण विहार आणि उचित विश्राम हे शारीरिक आरोग्याचे आधार आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे व्यायाम, दुसरा आरोग्यविषयक सवयी व संतुलित आहार, तिसरा सुरुचीपूर्ण विहार आणि चौथा उचित विश्राम. पान नंबर 32 वरती या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. मुद्दा क्रमांक 5.4.2 वैद्यकीय तपासणी. विद्यार्थ्यातील आरोग्यविषयक दोष कोणते हे शोधून ते दूर करण्याची व्यवस्था करणे हे देखील शालेय व्यवस्थापनाचे आवश्यक अंग ठरते, कारण त्याशिवाय विद्यार्थ्यांचा कोणत्याच प्रकारचा समुचित विकास संभवत नाही. त्याकरिता विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणी करीत असताना साधारणतः शारीरिक आरोग्याचा विचार केला जातो व त्या दृष्टीने तपासणी करण्यात येते, परंतु मानसिक आरोग्य तपासणीचा विचार केला जात नाही किंवा तशी व्यवस्था केली जात नाही. गळती व कुचंबणे हेही एक कारण संभवते, म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात यावी. त्यापैकी पहिला म्हणजे शारीरिक तपासणी आणि दुसरं मानसिक तपासणी. मुद्दा क्रमांक 5.4.3 दोष व सुधारणात्मक कार्यक्रम. त्यामध्ये पहिला शारीरिक दोष, दुसरा मानसिक दोष. हे दोष शोधून काढणे आणि त्याच्यावरती उपाय शोधणे. शाळेतील पर्यावरणामुळे, शिक्षकांच्या वागणुकीमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये काही मानसिक दोष उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, न्यूनगंड व अहमगंड. हे लक्षात आल्यास संबंधित शिक्षकाच्या व्यक्तिगत मुलाखती घेऊन त्यांच्या वागणुकीत योग्य ते परिवर्तन करण्यास सांगण्यात येते. मुद्दा क्रमांक 5.4.4 प्रथमोपचार व्यवस्था. त्यामध्ये प्रथमोपचार प्रमुख आणि दुसरं प्रथमोपचार साहित्य पेटी. मुद्दा क्रमांक 5.4.5 अनुपदेशन. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे व त्यात निर्माण होणारे छोटे दोष त्वरित दूर करता यावेत याकरिता वेळोवेळी अनुपदेशनाची व्यवस्था करण्यात यावी.
हे काम स्वतः मुख्याध्यापकांनी, समाजसेवा शिक्षक, क्रीडा शिक्षक व असे अन्य ज्येष्ठ शिक्षक की ज्यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा आहे यापैकी कोणीतरी करावे. त्यापैकी पहिला आहे सामूहिक अनुपदेशन आणि दुसरा आहे व्यक्तिगत अनुपदेशन. मुद्दा क्रमांक 5.4.6 व्यावसायिक मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या व त्याच्या पालकांच्या दृष्टीने शिक्षणामुळे विद्यार्थी आपली उपजीविका करण्यास लायक व्हावा असे असते. उपजीविका करण्यासाठी काही व्यवसाय करण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यातील व्यवसाय किंवा भविष्यातील व्यवसायाची दिशा ठरविता यावी म्हणून त्याच्या आशा आकांक्षा जाणून घेणे, त्याच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून कोणता व्यवसाय करणे त्याला इष्ट होईल, त्याकरिता त्याला स्वतः काय तयारी करावी लागेल हे विद्यार्थ्यांना समजावून द्यावयास हवे. त्यापैकी पहिला मुद्दा व्यवसाय मार्गदर्शन, दुसरा मार्गदर्शनाकरिता चाचण्या आणि तिसरा उपकरणे. मुद्दा क्रमांक 5.5 सारांश. शालेय अध्ययनाकरिता विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सामान्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून साध्य दोषांवर उपचार करून ते दूर करण्याची व्यवस्था शाळांनी करावी. याकरिता योग्य त्या डॉक्टरचे मार्गदर्शन व सहाय्य घ्यावे. असाध्य व कष्टसाध्य शारीरिक दोष किंवा उग्र वा मध्यम उग्रतेचे मानसिक दोष असलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था त्यासंबंधी विशेष शाळात व उपचार केंद्रात करण्यासंबंधी पालकांना सांगावे व त्याकरिता आवश्यक ते सहकार्य त्यांना मिळवून द्यावे. प्रत्येक शाळेत प्रथमोपचाराची व्यवस्था असावी. त्याकरिता एखाद्या शिक्षकाचे प्रशिक्षण करून घ्यावे व प्रथमोपचार साधनांची व्यवस्था शाळेत करण्यात यावी. शालेय परिसरात विद्यार्थ्यात दिसून येणाऱ्या विविध दोषांसंबंधी शालेय प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे व अनुपदेशन करण्यात यावे. तसेच खाजगीत संबंधित विद्यार्थ्यांशी बोलून चर्चा करून त्यांच्यातील दोष काढण्याचे प्रयत्न व्हावेत. याकरिता समाजसेवा या विषयात प्रशिक्षित असलेल्या एका शिक्षकाची शाळेत नियुक्ती करण्यात यावी किंवा शाळेतील काही शिक्षकांना याबाबतीत प्रशिक्षित करण्यात यावे. भविष्यातील व्यवसायासंबंधीच्या आकांक्षेमुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोद्देश होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा शोध घेता यावा म्हणून शाळेत एका व्यवसाय मार्गदर्शक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी किंवा काही शिक्षकांना या दृष्टीने प्रशिक्षित करण्यात यावेत. इथे प्रकरण क्रमांक 5 पूर्ण झालेले आहे. घटक क्रमांक 6 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास. पाठ्यमुद्दे 6.1 पाठ्यमुद्दे अभ्यासपूरक कार्यक्रम, 2 सहशालेय कार्यक्रम, 3 काही विशेष कार्यक्रम, 4 विविध स्पर्धा, 5 कुल योजना, 6 विद्यार्थी संचयिका, 7 शालेय व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग आणि 8 शालेय परिसराशी समरसता. मुद्दा क्रमांक 6.2 उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपण 1 विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात कोणत्या बाबींचा समावेश होतो हे सांगू शकाल. 2 व्यक्तिमत्व विकासात अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रमांना कोणते स्थान आहे हे सांगाल. 3 अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रमांतर्गत कोणत्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे हे ठरवू शकाल. 4 संचयिकांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो याची माहिती सांगू शकाल. आणि 5 शालेय परिसरातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा साध्य होईल हे स्पष्ट कराल. मुद्दा क्रमांक 6.3 प्रास्ताविक. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे सर्वमान्य ध्येय आहे. सर्वांगीण विकासामध्ये शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचा विकास अपेक्षित आहे. शरीर, मन, बुद्धी व आत्मा हे सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे घटक आहेत. परंतु प्रत्येक विद्यार्थी शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांच्या बाबतीत भिन्न असतो. त्याच्या विकासाची सद्यस्थिती व विकसन क्षमता ही प्रत्येकाच्या बाबतीत भिन्न असते. त्यामुळे एका विशिष्ट बाबतीत किंवा एका विशिष्ट पद्धतीने सर्वांचा सारखा विकास साधणे
शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यात असलेल्या विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक क्षमतांचा प्रकटीकरणाकरिता व विकासाकरिता संधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे आवश्यक ठरते. याकरिताच विविध अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रम आखावे लागतात व ते क्रियान्वित करावे लागतात. 6.4 विषय विवेचन यामधला पहिला मुद्दा 6.4.1 अभ्यासपूरक कार्यक्रम. अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की हे कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांकरता सक्तीचे असू नयेत. ज्या विद्यार्थ्यांना या विषयात अधिक रुची असते अशा विद्यार्थ्यांकरिताच हे अभ्यासपूरक कार्यक्रम उपयुक्त असतात व त्यांचा विकास व अभिवृद्धी साधणारे असतात. तेवढ्या अपेक्षेनेच या कार्यक्रमांकडे पाहावे. विद्यार्थ्यांना ज्या कार्यक्रमात रस असेल ते शाळेत उपलब्ध होतील हे मुख्याध्यापकांनी पाहावे. अभ्यासपूरक कार्यक्रमांचे घटक: पहिला आहे वाचन, दुसरा आहे लेखन, तिसरा संभाषण व चर्चा, चौथा टीव्ही व रेडिओ यावरील कार्यक्रम, पाचवा अभ्यास व प्रयोग आणि सहावा प्रकटीकरण, सातवा वृत्तलेखन फलक, आठवा प्रदर्शन फलक, नववा हस्तलिखित वार्षिके आणि 10वा वार्षिक अंक. मुद्दा क्रमांक 6.4.2 सहशालेय कार्यक्रम. सहशालेय कार्यक्रम म्हणजे शालेय उद्दिष्टांना धरून परंतु ज्या कार्यक्रमांना अभ्यासक्रमात विशेष स्थान नसते किंवा ज्यांच्या अभ्यासाकरिता व्यवस्था करता येणे शक्य नसते असे कार्यक्रम म्हणता येईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासातील ज्या पैलूंचा विकास शालेय अभ्यासक्रमातून शाळेच्या तासात साधता येत नाही अशा पैलूंचे अध्ययन व विकास करण्याची संधी या कार्यक्रमातून देता येते. अभ्यासपूरक कार्यक्रम व सहशालेय कार्यक्रमातील अंतर लक्षात घ्यावयास हवे. अभ्यासपूरक कार्यक्रमातून विषयात विशेष रुची असलेल्या विद्यार्थ्यांचा त्या विषयाच्या बाबतीत विशेष विकास घडावा हा उद्देश आहे. तर सहशालेय कार्यक्रमातून शालेय अभ्यासक्रमाबाहेरील परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासंबंधीच्या कार्यक्रमाची आखणी करावयाची असते. सहशालेय या शब्दाचा शालेय कार्यक्रमास सहाय्यभूत होणारे अन्य कार्यक्रम किंवा शालेय कार्यक्रमासोबत चालणारे कार्यक्रम असा करता येईल. विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासाकरिता शाळेत जे विविध कार्यक्रम आखण्यात येतात हे सर्व सहशालेय कार्यक्रम ठरतात. उदाहरणार्थ स्नेहसंमेलने व त्यातील सर्व कार्यक्रम. या कार्यक्रमाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल. 1. थोर व्यक्तींच्या जयंत्या वा पुण्यतिथ्या. 2. राष्ट्रीय महत्त्वाचे सण. 3. धार्मिक सण आणि 4. शासनाकडून आयोजित केले जाणारे विविध उपक्रम. मुद्दा क्रमांक 6.4.3 काही विशेष कार्यक्रम. शालेय क्षेत्रात काही कार्यक्रम अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आले आहेत. स्नेहसंमेलन, सहली, क्रीडा दिन, स्वयंशासन आदी या कार्यक्रमांना शालेय जीवनात विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिला स्नेहसंमेलने, शारदोत्सव, गणेशोत्सव इत्यादी. दुसरा भेटी, भौगोलिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे. 3. मनोरंजक सहली. 4. प्रदर्शने. 5. शिबिरे. 6. क्रीडा दिन आणि 7. विद्यार्थी दिन, स्वयंशासन. ह्या कार्यक्रमातून शाळेतील विविध घटकांच्या जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यांच्या अडीअडचणी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात व त्यातून शाळेतील आपली वागणूक जबाबदारपूर्ण कशी असावी याची कल्पना विद्यार्थ्यांना होते. मुद्दा क्रमांक 6.4.4 विविध स्पर्धा. सहशालेय कार्यक्रम अधिक प्रभावी ठरण्याकरिता व विद्यार्थ्यातील कलागुणांचा कस लागण्याकरिता स्पर्धेच्या तत्त्वाचा उपयोग करून घ्यावयास हवा. या स्पर्धा विविध कलागुणांकरिता वेगवेगळ्या व भिन्न भिन्न प्रसंगी व निरनिराळ्या आखण्यात याव्यात. त्यापैकी पहिला शालांतर्गत स्पर्धा. 2. आंतरशालेय स्पर्धा. 3. समाजात आयोजित खुल्या स्पर्धा. 4. राज्यशालेय स्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धा. मुद्दा क्रमांक 6.4.5 कुलाची योजना.
कुल योजनेस अनुसरून एका विशिष्ट आधारावर शाळेतील एकाच वर्गातील विविध विद्यार्थ्यांचे किंवा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गट पाडण्यात येतात. त्यांना महापुरुषांची किंवा शास्त्रज्ञांची किंवा फुलांची नावे देण्यात येतात. उदाहरणार्थ शिवाजी कुल, राणा प्रताप कुल, आईन्स्टाईन कुल आदी कुले विविध बाबतीत आपले कुलश्रेष्ठ कसे ठरेल असा प्रयत्न करतात. या प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यास मदत होते. कुल संघटनेचे विविध आधार. मुद्दा क्रमांक 6.4.6 संचयिका. मनुष्याचे जीवन सुखी होण्याकरिता त्याला काही चांगल्या सवयींची अत्यंत गरज असते. मितव्ययित्व हा त्यातला एक महत्त्वाचा गुण. या महत्त्वाच्या गुणास प्रेरणा देण्याचे काम संचयिका आंदोलन करीत असते. संचयिकेमुळे बँकेच्या व्यवहाराचे विद्यार्थ्यास ज्ञान मिळते व भावी जीवनात या ज्ञानाचा त्यास उपयोग होतो. मुद्दा क्रमांक 6.4.7 शालेय व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग. शालेय व्यवस्थेत अनेक बाबींचे संचालन व नियंत्रण या बाबी अंतर्भूत असतात. शाळेची वास्तू, इतर साहित्य सामग्री यांचे रक्षण व निगा राखण्याची व्यवस्थापनास करावी लागते. बाग, क्रीडांगण यांचीही निगा राखावी लागते. शालेय परिसर स्वच्छ व आल्हाददायक ठेवण्याची व्यवस्था मुख्याध्यापकांना करावी लागते. अशा प्रकारे विविध समित्या तयार करण्यात आल्यास वरच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अशा बाबींच्या व्यवस्थापनाची माहिती मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्यात नेतृत्व गुणांचाही विकास होतो. मुद्दा क्रमांक 6.4.8 शालेय परिसराशी समरसता. शालेय परिसरात किंवा विद्यार्थी जेथे राहतो त्या भागात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावयास हवे. या परिसरात होणारे गांधी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बालक दिन, शिक्षक दिन, गणेशोत्सव, शारदोत्सव, दीपोत्सव आदींसारख्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. कारण समाजापासून आपण अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वेगळे ठेवता कामा नये. मुद्दा क्रमांक 6.5 सारांश. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याकरिता विविध सहशालेय व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात यावे. अभ्यासपूरक कार्यक्रमांकरिता अवांतर वाचन, लेखन, संभाषण, चर्चा, अभ्यास, प्रयोग, टीव्ही, रेडिओवरील संबंधित कार्यक्रम, वृत्तलेखन, फलक, प्रदर्शन फलक, हस्तलिखित, मुद्रित वार्षिके इत्यादींचा उपयोग प्रभावी ठरतो. सहशालेय कार्यक्रमात व्यक्तींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या, राष्ट्रीय महत्त्वाचे सण, धार्मिक सण, शासनाकडून आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम, स्नेहसंमेलन, शारदोत्सव, गणेशोत्सव, क्रीडा दिन, विद्यार्थी दिन, विविध मनोरंजक सहली, प्रदर्शने, शिबिरे, विविध शालांतर्गत स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा, समाजात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध खुल्या स्पर्धा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा फार प्रभावी ठरतात. कुलाच्या योजनेने विद्यार्थ्यात अहमहिका निर्माण करण्यात येते व त्यातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण, सामूहिक जबाबदारी आदी गुणांचा विकास साधता येतो. त्यातील बरेच कार्यक्रम शालेय परिसरात किंवा वस्त्यात घेतल्यास समाजाशी संवाद साधता येतो, त्याचे सहकार्य मिळते व विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना कस लागून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासही साधता येतो. शालेय व्यवस्थेत विविध बाबींचे संयोजन व नियंत्रण करण्याकरिता विद्यार्थी समित्या तयार करून त्यांच्यावर जबाबदारी टाकता येते. त्यामुळे शालेय परिसर व विविध विभागांच्या कामात व्यवस्थितपणा आणता येतो व विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाचे, संयोजनाचे व नियंत्रणाचे शिक्षण मिळते. स्वयंशासनातून देखील विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देता येते. विद्यार्थ्यांच्या अंगी मितव्ययतेच्या गुणाची जोपासना व्हावी म्हणून संचयिका फार महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. यातून राष्ट्रीय विकासास हातभारही लावता येतो. शिवाय विद्यार्थ्यातील चारित्र्यविषयक दोषांची माहिती आपणास या उपक्रमात मिळू शकते व विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करता येतात. थोडक्यात हे सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याच्या दृष्टीने फारच आवश्यक व महत्त्वपूर्ण आहेत. याची जाणीव ठेवून योग्य रीतीने त्यांचे
संयोजन करण्यात यावे. इथे प्रक्रम क्रमांक 6 पूर्ण झालेले आहे. EDU 117 या पुस्तकातील घटक क्रमांक 7 शालेय शिस्तीसाठी प्रयत्न. 7.1 पाठ्यमुद्दे. 1. शिस्तीचे अंतर्बाह्य स्वरूप. 2. लादलेली शिस्त व स्वयंप्रेरित शिस्त. 3. शिस्त व शालेय नियमावली. 4. शिस्त पालनाची प्रवृत्ती किंवा स्वयंशिस्त. 5. विद्यार्थी परिषद व मंत्रिमंडळ. 6. व्यवस्थापनातील सहभाग व विद्यार्थ्यांचे दायित्व. 7. बेशिस्त विद्यार्थ्यांना हाताळण्याच्या पद्धती. 8. बेशिस्तांचा व्यक्ती अभ्यास. 9. बेशिस्तांच्या पालकांशी संपर्क. 7.2 उद्दिष्टे. या उपघटकाचे अध्ययन केल्यावर मुख्याध्यापकांना शालेय शिस्तीच्या अंतर्बाह्य स्वरूपाची कल्पना येईल व ती शाळेत कशी निर्माण करता येईल हेही कळेल. विद्यार्थ्यातील स्वयंशिस्तीचे महत्त्व लक्षात येईल व स्वयंशिस्त विद्यार्थ्यात रुजविण्याचे विविध कार्यक्रम कसे आखावेत हे समजेल. विद्यार्थी परिषद व मंत्रिमंडळ, विद्यार्थ्यांचा व्यवस्थापनातील सहभाग आदी कार्यक्रमांनी स्वयंशिस्त कशी निर्माण होते याची कल्पना येईल. बेशिस्त विद्यार्थ्यांना सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचा व्यक्तिगत अभ्यास, जीवनकथा व पालकांचा सतत संपर्क आदी गोष्टी कशा उपयोगी ठरतात हे कळेल. 7.3 प्रास्ताविक. जिथे कुठे गर्दी असेल तिथे शिस्तीच्या पालनाची आवश्यकता असते. शिस्तीचे पालन न झाल्यास बेबंदपणा निर्माण होऊन कार्यात अवरोध निर्माण होतो. शाळेत विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, पालकांची, विषयांची, विविध कार्यक्रमांची गर्दी असते. विषय, विषयांश व कार्यक्रमांची गर्दी योग्य नियोजनाने हाताळण्यात येते. आपण काही केले तरी या बाबी काही कुरकुर करीत नाहीत, परंतु शाळेशी संपर्कात येणारा सजीव घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे असे नाही. शिक्षकांना व पालकांना हाताळणे ही सोपी गोष्ट असते, कारण त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते, त्यांचे विचार प्रगल्भ असतात. परंतु विद्यार्थ्यांना हाताळणे हे कठीण असते, त्यांच्या जबाबदारीची जाणीव फार कमी असते. मनावर नियंत्रण ठेवण्याची त्यांची क्षमता कमी असते व त्यामुळे वेगाने अधोगतीकडे धाव घेणाऱ्या मनप्रवृत्तीस रोखण्यात ते सुसंस्कारांच्या वा योग्य नियंत्रणाच्या अभावी अक्षम ठरतात. शालेय वातावरण विद्यार्जनास उपयुक्त ठेवण्याची व विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे हे वातावरण बिघडू न देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर असते. म्हणून शिस्त पालनासंबंधी विविध योजना मुख्याध्यापकांना आखाव्या लागतात. 7.4 विषय विवेचन. त्यातील पहिला मुद्दा. 7.4.1 शिस्तीचे अंतर्बाह्य स्वरूप. शासनाने व शालेय व्यवस्थापनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे म्हणजे शिस्त होय. हे नियम तयार करताना शाळेचे एकूण वातावरण चांगले राहील व व्यवस्थापनात अडचणी येणार नाहीत याचा विचार केलेला असतो. 7.4.2 लादलेली शिस्त व स्वयंप्रेरित शिस्त. लादलेल्या शिस्तीतून विद्यार्थ्यांना हळूहळू स्वयंप्रेरित शिस्तीकडे न्यावयाचे असते, परंतु हे काम धाकाने किंवा शिक्षेने होत नाही. विद्यार्थ्यातील सद्विवेकास जागृत करूनच हे काम होऊ शकते. विविध प्रसंगी मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी शिस्तीच्या विभिन्न नियमांच्या कार्यकारण भावाची चर्चा विद्यार्थ्यांबरोबर करावयास हवी व नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावयास हवे. या प्रयत्नातून विद्यार्थ्यात स्वयंप्रेरित शिस्त निर्माण होऊ शकते. मुद्दा क्रमांक 7.4.3 शिस्त व शालेय नियमावली. शिस्त पालनाकरिता शाळेतील नियमांची रचना करणे ही प्रथम आवश्यकता ठरते. हे काम मुख्याध्यापकांनी शिक्षकांशी चर्चा करून प्रथम निश्चित करावे. ती नियमावली कार्यान्वित करण्यापूर्वी काही प्रमुख विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यातून सर्वसाधारण कानोसा घ्यावा. इष्ट वाटल्यास पूर्वनियोजित नियमावलीत आवश्यक तो फेरफार करावा. शिस्त पंचकाचे म्हणजे वर सांगितलेल्या 5 शिस्तीच्या नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती
विद्यार्थ्यात जोपासणे हे व्यवस्थापनाचे उद्दिष्ट असते. या नियमांचे पालन होणे ही गोष्ट वेगळी आहे आणि या नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे ही गोष्ट वेगळी आहे. नियमांचे पालन, प्रमाणबद्ध शिक्षा, स्थळ व काळाचा विचार करून नियमभंगाबाबत शिक्षेचे प्रमाण ठरवावयास हवे. अभ्यास करून न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळानंतर थांबवून न केलेले गृहकार्य करून घेण्याची शिक्षा देता येते. परंतु जर एखादा विद्यार्थी 5 किलोमीटर अंतरावरील खेड्यातून शाळेत येत असेल तर अशा विद्यार्थ्याला अशी शिक्षा देणे अनुचित ठरेल आणि ज्यावेळी दिवस लहान असतो अशा हिवाळ्याच्या दिवसात अशी शिक्षा ठोठावणे शिक्षकाकरिताही त्रासदायक ठरू शकते. म्हणून स्थळ काळाचा विचार करून अशी शिक्षा ठोठावणे अयोग्य ठरते. मुद्दा क्रमांक 7.4.4 शिस्त पालनाची प्रवृत्ती किंवा स्वयंशिस्त. शिस्त पालनाची प्रवृत्ती मात्र शिक्षेच्या धाकाने निर्माण होत नाही. ही प्रवृत्ती निर्माण करण्याकरिता विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा लागतो. हा सुसंवाद साधण्याकरिता वेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. 1. नियम निश्चितीत विद्यार्थ्यांचा सहभाग. 2. नियमांचे महत्त्व व आवश्यकता विशद करणे. 3. नियम पालनात विद्यार्थ्यांचा सहभाग. 4. नियमभंग करणाऱ्याची व्यक्तिगत चर्चा. मुद्दा क्रमांक 7.4.5 विद्यार्थी परिषद व मंत्रिमंडळ. स्वयंशिस्त निर्माण करण्याच्या बाबतीत जी चर्चा केली त्या अनुषंगाने विद्यार्थी परिषद व मंत्रिमंडळ ही उपकारक ठरतात. विद्यार्थी परिषदेमुळे नियम निर्मितीत विद्यार्थ्यांचा सहभाग साधता येतो व मंत्रिमंडळामुळे त्या नियमांच्या क्रियान्वयनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांवर टाकता येते. शिवाय या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने शिक्षण देता येते. लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचे किंवा नागरिकाचे अधिकार काय व त्याची कर्तव्ये काय याची जाणीवही विद्यार्थ्यांना करून देता येते. त्यापैकी पहिला मुद्दा विद्यार्थी परिषदेची निर्मिती. 2. मंत्री परिषद. 3. स्वागत विभाग. 2. शालेय शिस्तपालन व मालमत्ता रक्षण विभाग. 3. जलव्यवस्था विभाग. 4. स्वच्छता विभाग. 5. भोजन कक्ष व उपहारगृह व्यवस्था. 6. क्रीडांगण व्यवस्था. 7. ग्रंथालय व वाचनालय व्यवस्था. 8. प्रयोगशाळा विभाग. 9. सांस्कृतिक कार्यक्रम विभाग. मुद्दा क्रमांक 7.4.6 व्यवस्थापनातील सहभाग व विद्यार्थ्यांचे दायित्व. वरील प्रकारे विद्यार्थी परिषद व मंत्रिमंडळाची रचना केल्यास व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा सहभाग निर्माण होतो व विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होते व शालेय शिस्त पालन करून घेण्यास बरीच मदत होते. मुद्दा क्रमांक 7.4.7 बेशिस्त विद्यार्थ्यांना हाताळण्याची पद्धती. बेशिस्त विद्यार्थ्यांना हाताळण्याच्या पद्धतीचा विचार करण्यापूर्वी बेशिस्तीचे व बेशिस्त विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे इष्ट ठरेल. 1. बेशिस्तीचे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार बेशिस्तीचे सौम्य प्रकार. दुसरा बेशिस्तीचे गंभीर प्रकार. 2. बेशिस्त विद्यार्थ्यांचे प्रकार. 3. हाताळण्याची पद्धती. मुद्दा क्रमांक 7.4.8 बेशिस्तांचा व्यक्ती अभ्यास. अशा विद्यार्थ्यांच्या मनातील अप्रिय घटनांतून साचविल्या गेलेल्या अप्रिय अनुभवाचे रेचन करावयास हवे. हे काम चर्चेद्वारे करता येते किंवा मग मनोरोग तज्ज्ञांच्या सहाय्याने करता येते. मार्गदरीकरण व उन्नयन यांचा उपयोग करूनही विद्यार्थ्यांच्या विचारातील दोष काढता येतात. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार चांगल्या गोष्टींकडे त्याला वळवता येतात. 7.4.9 पालकांशी संपर्क. बेशिस्त विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून बेशिस्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण आणता येते. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना नित्य संपर्कात ठेवण्याची योजना आखण्यात यावी. मुख्याध्यापकांनी अशा पालकांची यादी आपल्याजवळ किंवा समाजसेवा शिक्षकाकडे ठेवावी व मधूनमधून त्यांना भेटीस बोलवावे किंवा त्यांच्याकडे जाऊन भेट घेण्याची व्यवस्था करावी. यामुळेही बेशिस्त विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वागणुकीवर बंधन आणता येते.
आणि मुद्दा क्रमांक 7.5 सारांश. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे शाळेचे वातावरण विद्यार्थ्यास अनुकूल राहते व समाजाकरिता आकर्षक ठरते. ही शिस्त शालेय नियमांद्वारे निश्चित करावी लागते. शिक्षेच्या भीतीने पाळण्यात येणारी शिस्त ही बाह्य शिस्त असते. ती पासून सुरुवात करून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरित शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने योजना आखण्यात याव्यात. शिस्तीचे नियम करताना विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. सर्वच गोष्टी लादू नयेत. नियम फार जास्त असू नयेत. 5 प्रमुख नियमांच्या आधाराने शालेय शिस्त निर्माण करता येते. गर्दीच्या ठिकाणी रांग लावा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. शांतता राखा. आपला वेश, शरीर व शिक्षण साहित्य आकर्षक व स्वच्छ ठेवा व गुरुजनांच्या आज्ञांचे पालन करा. या 5 नियमांच्या आधारावर शालेय शिस्त निर्माण करता येते. बेशिस्त विद्यार्थ्यांवर साम, दाम, दंड व भेद नीतीचा उपयोग करून त्यांना सुधारता येते. परंतु दंड देताना तो विद्यार्थ्याला चिमटा काढणारा असावा, इजा करणारा नसावा, हे लक्षात ठेवावे. अतिगंभीर बेशिस्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता त्याचा व्यक्ती अभ्यास करून त्याची जीवनकथा समजून घ्यावयास हवी. आवश्यक असल्यास मनोरोग तज्ज्ञाचे सहाय्य घेऊन ही त्याच्या अचेतन व अवचेतन मनात दडलेल्या अप्रिय अनुभवाचे रेचन करून त्याच्या प्रवृत्तींचे मार्गांतरीकरण व उन्नयन साधावयास हवे. हे करण्याकरता पालकांचा नित्य संपर्क साधण्याची योजना असावी. इथे घटक क्रमांक 7 पूर्ण झालेला आहे. EDU 117 मधील घटक क्रमांक 8 शुल्क सवलती, शिष्यवृत्त्या व पारितोषिके. 8.1 पाठ्यमुद्दे. 1. शासकीय सवलती. 2. फी माफी व अन्य शुल्क सवलती. 3. शिष्यवृत्त्या. 4. पारितोषिके. 5. पुस्तके व गणवेश सहाय्य. 6. पुस्तक पेढी योजना आणि 7. सकस आहार योजना. 8.2 उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपणास 1. विभिन्न शुल्क सवलती, शिष्यवृत्ती व पारितोषिके योजना कोणत्या हे समजेल. 2. विद्यार्थी कल्याणाकरिता राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तके, गणवेश व सकस आहार पुरविण्यासंबंधी विविध योजना कोणत्या आहेत हे समजेल. आणि 3. या योजनांची आवश्यकता काय आहे व आपल्या विद्यार्थ्यांकरिता त्या मिळवून घेण्याकरिता काय करावे हे आपणास कळेल. 8.3 प्रास्ताविक. समाजातील आर्थिक विषमतेमुळे समाजात समभावाची व बंधुभावाची निर्मिती होण्याकरिता विद्यार्थ्यांच्या विकासाच्या मार्गात त्याची गरिबी, दैन्य आड येऊ नये. तसेच पारंपरिक सामाजिक समजुतीही विद्यार्थ्यांच्या विकासात बाधक ठरू नयेत म्हणून आर्थिक व सामाजिक दृष्टीने मागासलेल्या विद्यार्थ्यांकरिता काही विशेष सवलती देणे आवश्यक ठरते. या दृष्टीने शासनाद्वारे, व्यवस्थापनाद्वारे व समाजाद्वारे विविध योजना आखण्यात येतात. त्याची माहिती मुख्याध्यापकांनी करून घ्यायची असते. या माहितीच्या आधारावर आपल्या शाळेतील विविध विद्यार्थ्यांकरिता विविध सोयी त्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो. यासाठी शासनाकडून व अन्य संस्थांकडून येणारी परिपत्रके, सूचनापत्रके इत्यादींचा मुख्याध्यापकास सतत अभ्यास करावयास हवा. त्यांच्या आधारे त्यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करावे. 8.4 विषय विवेचन. यामधील पहिला मुद्दा 8.4.1 शासकीय सवलती. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला विद्यार्थी शिक्षित होऊन समाजाच्या इतर घटकांशी त्याची सामाजिकता निर्माण व्हावी म्हणून शिक्षण शुल्क माफ करण्याची कमीत कमी सवलत अशा विद्यार्थ्यांकरिता शासनाने उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या विविध सवलती या बाबतीत दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे. त्यातील पहिली सवलत आहे जातवार सवलत. जातवार सवलती. 2. आर्थिक दृष्टीने मागासलेल्या वर्गाकरिता सवलती. 3. 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता सवलती. 4. शिक्षकांच्या मुलामुलींकरिता सवलती. 5. कृषी विद्यापीठे, बिगर कृषी विद्यापीठे व अशासकीय महाविद्यालय व माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी फी सवलत योजना.
6. शासकीय कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्यांच्या पाल्यांकरता सवलत योजना. 7. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या पाल्यांना मिळणारी सवलत योजना. 8. जवानांच्या मुलांना मिळणारी सवलत. 9. माजी सैनिकांच्या मुलामुलींना, पत्नीला, विधवेस शैक्षणिक सवलत योजना. 10. वर्ग 1 ते 12 मधील मुलींना मोफत शिक्षण योजना. 11. शुल्क माफीच्या सवलती संबंधी सर्वसाधारण नियम. वरील सर्व सवलत योजनांचा लाभ महाराष्ट्रात कमीत कमी 15 वर्षांपासून रहिवासी असलेल्या नागरिकांच्या मुलामुलींनाच उपलब्ध आहेत. मुद्दा क्रमांक 8.4.2 अन्य शुल्क सवलती. शासनाकडून मिळणाऱ्या विभिन्न शुल्क सवलतींशिवाय शाळेच्या व्यवस्थापनाकडूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींकरिता कधीकधी शुल्क सवलती देण्यात येतात. कर्मचाऱ्यांची व शिक्षकांची मुले शासकीय सवलतीस अपात्र ठरत असल्यास काही संस्था अशा मुलांची पूर्ण वा अर्धी फी माफ करतात. आपल्या शाळेत तशी व्यवस्था असल्यास त्याकरिता योग्य नियम करून त्याची अंमलबजावणी मुख्याध्यापकास करावी लागते. विशेषतः निरनिराळ्या व्यापारी किंवा औद्योगिक प्रतिष्ठानांनी संचलित केलेल्या शाळांत ही व्यवस्था असते. उदाहरणार्थ टाटा उद्योग समूहाद्वारे संचलित शाळा. काही सार्वजनिक न्यासही अशा प्रकारची मदत करतात. त्यांचीही माहिती मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यास विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. 8.4.3 शिष्यवृत्त्या. केवळ शुल्क माफी करून काही विद्यार्थ्यांचे बाबतीत काम भागत नाही. त्यांच्या वह्या पुस्तकांची, खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्थाही करावी लागते. कारण असे विद्यार्थी बरेच गरीब असतात. अशा विद्यार्थ्यांकरिता मासिक किंवा वार्षिक काही मदत शासन, मोठे उद्योग समूह, व्यापारी प्रतिष्ठाने, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका व सार्वजनिक न्यास करीत असतात. त्यापैकी पहिलं शासकीय शिष्यवृत्त्या, दुसरं अन्य शिष्यवृत्त्या. मुद्दा क्रमांक 8.4.4 पारितोषिके. गुणवान, हुशार व अभ्यासू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शासनाकडून व समाजातील विभिन्न संस्थांकडून पारितोषिके देण्याची योजना असते. त्यामध्ये 1 आहे शासकीय माध्यमातून मिळणारी पारितोषिके. 2 अन्य संस्थांकडून मिळणारी पारितोषिके. 3 शाळेद्वारे देण्यात येणारी पारितोषिके. 4 पारितोषिक व्यवस्था विभाग. 5 पारितोषिक वितरण कार्यक्रम. प्रशस्ती प्रमाणपत्रे. पारितोषिकांबरोबर प्रशस्ती प्रमाणपत्रे अवश्य देण्यात यावीत, कारण विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाकरिता त्यांचा विशेष उपयोग होत असतो. निरनिराळ्या क्षेत्रात प्रवेश मिळविण्याकरता अशा प्रशस्ती प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. मुद्दा क्रमांक 8.4.5 पुस्तक व गणवेश सहाय्य. काही सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व धर्मादाय विश्वस्त संस्था विद्यार्थ्यांकरिता पुस्तके व गणवेशाचे सहाय्य करीत असतात. याशिवाय शाळांतही अशी योजना पालकांच्या मदतीने सुरू करता येते. त्यामध्ये शाळांच्या स्पर्धातून मिळणारे पुस्तक व गणवेश सहाय्य. मुद्दा क्रमांक 8.4.6 पुस्तक पेढी योजना. शासनाकडून मिळणारे संच कमी पडत असतील तर अशाच प्रकारची योजना परिसरातील धनिक वर्गाच्या सहाय्याने कार्यान्वित करता येते. आवश्यक तेवढे दानदाते शोधून त्यांच्याकडून पुस्तकांचे संच दानस्वरूपात शाळेकरिता मिळवून शासकीय योजनेप्रमाणेच वितरण व्यवस्था ठेवता येते. अशा संचातील पुस्तकांवर च्या अनुग्रहाने प्राप्त असे लिहिण्यात यावे, म्हणजे दानदात्यासही समाधान होते. मुद्दा क्रमांक 8.4.7 सकस आहार योजना. समाज कल्याण विभागाद्वारे ही योजना राबविण्यात येते. विशेषतः झोपडपट्टी, ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील शाळांकरता ही योजना असते. ही योजना राबवित असताना सकस आहार साहित्याचा योग्य उपयोग होईल याकडे मुख्याध्यापकांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असते. कारण हे साहित्य चोरून विकण्याची प्रवृत्ती काही लोकांत असते.
शिवाय योजनेचे महत्त्व, प्रामाणिकपणाची आवश्यकता ही संबंधित शिक्षक व सेवक यांना समजावून सांगण्यात यावी व सेवाभावाची व प्रामाणिकपणाची भावना त्यांच्यात रुजवण्यात यावी. मुद्दा क्रमांक 8.5 सारांश. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात काही अडचण येऊ नये म्हणून शासनाने विभिन्न शुल्क सवलती दिल्या आहेत. ज्यांना नियमानुसार या सवलती मिळू शकत नाहीत त्यांची ही व्यवस्था संस्थाचालक किंवा अन्य व्यापारी वा औद्योगिक प्रतिष्ठाने, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, धर्मादाय संस्था यांच्याकडून होऊ शकते. अशा संस्थांची माहिती मिळवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून सवलती मिळवून देण्याची व्यवस्था मुख्याध्यापकांना करावी लागते. याकरिता निरनिराळ्या सवलती, शिष्यवृत्त्या, अन्य सहाय्य यांची माहिती मुख्याध्यापकांनी मिळवावी. हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध संस्थांकडून, शासनाकडून व व्यक्तींकडूनही शिष्यवृत्त्या जाहीर करण्यात येतात. त्या मिळविण्याकरता लागणारी क्षमता आपल्या विद्यार्थ्यात निर्माण करण्याची विशेष व्यवस्था शाळेस करावी लागते. काही सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने व औद्योगिक प्रतिष्ठाने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता पुस्तके, वह्या व गणवेश पुरवितात. त्यांच्याशी संपर्क ठेवण्याची योजना असावी. गरीब विद्यार्थ्यांकरिता गणवेश व पुस्तके पुरवण्याची व्यवस्था शाळेत देखील विद्यार्थी व पालकांचे मदतीने करता येते, त्याची योजना आखण्यात यावी. शासनाकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता पुस्तक पेढीची योजना आहे, त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्याला मिळेल अशी व्यवस्था करण्यात यावी. झोपडपट्ट्या, ग्रामीण व आदिवासी भागातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. विद्यार्थ्यांना पुरेसे जेवण देखील मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता शासनाद्वारे सकस आहार योजना आखण्यात आली आहे, तिचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांकरिता मिळवून द्यावा. काही सेवाभावी संस्था व आंतरराष्ट्रीय संस्था सकस आहाराकरिता मदत करतात, त्यांची ही मदत मिळवून द्यावी. शासन व समाजातील विविध संस्थांकडून मिळणारी मदत विद्यार्थ्यांपर्यंत वा त्यांच्या पालकांपर्यंत पूर्ण स्वरूपात पोहोचेल याची काळजी मुख्याध्यापकांनी घेणे आवश्यक ठरते, कारण विकृत मनोवृत्तीचे लोक या सर्व योजनांमधून आपला स्वार्थ साधण्याचाही प्रयत्न करीत असतात. इथे प्रकरण क्रमांक 8 पूर्ण झालेले आहे. EDU 117 मधील घटक क्रमांक 9 भिन्न शाळांतील विशेष विद्यार्थी सेवा व सुविधा. 9.1 पाठ्यमुद्दे. 1. केवळ मुलांच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 2. केवळ मुलींच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 3. सहशिक्षणाच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 4. काही विशेष सेवा सुविधा. 5. सेवा सुविधांवरील मर्यादा आणि 6. त्यावरील उपाय. 9.2 उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपणास 1. मुलामुलींच्या वेगवेगळ्या शाळांत व सहशिक्षणाच्या शाळांत कोणत्या वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील हे कळेल. 2. अन्य कोणत्या सेवा सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून देता येईल याची माहिती मिळेल. 3. अशा विशेष सेवा सुविधा कार्यान्वित करण्याची विशेष उदाहरणे कळतील. 4. या सेवा सुविधांच्या मर्यादा व त्यावरील उपाययोजना यांची माहिती मिळेल. 9.3 प्रास्ताविक. मुलामुलींची शैक्षणिक व्यवस्था करीत असताना त्यांच्यातील नैसर्गिक भिन्नता लक्षात घ्यावयास हव्यात. त्यांच्या शारीरिक व मानसिक रचनेत निसर्गतः भेद असतो. सर्वसाधारण मुले शारीरिकदृष्ट्या कणखर व काटक असतात. मुली तशा नसतात, त्या नाजूक प्रकृतीच्या असतात. मानसिकदृष्ट्याही मुले कठोर प्रवृत्तीची असतात. मुली मृदू स्वभावाच्या असतात. समाज, स्थल, काल व परिस्थितीप्रमाणे मुलांकडे व मुलींकडे पाहण्याच्या, त्यांना शिक्षित व विकसित करण्याबाबत समाजाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे या सर्व बाबींकडे लक्ष देऊन त्यांची वेगवेगळी शिक्षण व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अन्यथा समाजाकडून विरोध होतो. मुलांच्या किंवा मुलींच्या वेगळ्या शाळा असतील तर
त्यांच्याकरिता आवश्यक असलेल्या सेवा सुविधांची व्यवस्था करणे सोयीचे व सोपे असते, कारण अशा शाळेत 2 वेगळ्या प्रकारच्या व्यवस्था ठेवण्याची गरज नसते. परंतु सहशिक्षणाच्या शाळेत मात्र वेगवेगळ्या व्यवस्था ठेवणे आवश्यक ठरते. शिवाय सहशिक्षणाच्या शाळेत विशेषतः वरच्या वर्गात भिन्नलिंगी आकर्षणामुळे काही विशेष प्रश्न उभे राहतात. त्याकरिता विशेष व्यवस्थेची आवश्यकता असते. स्त्री-पुरुषातील समानता ही शासनाने लादलेली किंवा एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या गटाने लादलेली नसावी. ही समानता निसर्गदत्त क्षमतांच्या आधारे उभारली जावी. समान नैसर्गिक क्षमतांच्या विकासाकरिता समान सेवा सुविधा हे तत्त्व स्वीकारल्यास बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊ शकेल. 9.4 विषय विवेचन. 9.4.1 केवळ मुलांच्या शाळेतील विशेष व्यवस्था. 1. गणवेश. 2. क्रीडा. 3. वैद्यकीय तपासणी. 4. व्यावसायिक मार्गदर्शन आणि 5. कर्तव्यभ्रष्ट विद्यार्थी. विद्यार्थ्यांच्या शाळांत मधून पळून जाण्याचे प्रमाण अधिक असते. याकरिता मधल्या सुट्टीनंतर पुन्हा हजेरी घेण्याची व्यवस्था कधी ठेवणे आवश्यक ठरते व अशा पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करणेही आवश्यक असते. 9.4.2 केवळ मुलींच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 1. गणवेश. 2. क्रीडा व्यवस्था. 3. स्वच्छतागृह. 4. व्यावसायिक मार्गदर्शन. 5. गृहशोभा स्पर्धा आणि 6. बेशिस्त विद्यार्थिनी. मुद्दा क्रमांक 9.4.3 सहशिक्षणाच्या शाळा. सहशिक्षणाच्या शाळांतील व्यवस्थापन त्या दृष्टीने अधिक कटकटीचे असते, कारण मुला-मुलींकरिता वेगवेगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या लागतात. वेगवेगळे कार्यक्रम आखावे लागतात. दोन्ही कार्यक्रमात सरमिसळ न होता त्याचे सुव्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. 1. गणवेश. 2. बैठकीची व्यवस्था. 3. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. 4. स्वच्छतागृहे. 5. उपाहारगृहे. 6. खेळाचे साहित्य. 7. क्रीडा स्पर्धा. 8. सहशालेय कार्यक्रम. 9. वैद्यकीय तपासणी. 10. वाहन स्थानक. 11. वसतिगृह. 12. व्यावसायिक मार्गदर्शन. 13. विद्यार्थी परिषद व मंत्री परिषद आणि 14. शिस्तीचे प्रश्न. शिळ घालणे, टोमणे मारणे, चिठ्ठ्या पाठवणे, शाळेतून पळून जाऊन बागेत किंवा सिनेमाला जाणे आदी गोष्टी सहशिक्षणाच्या शाळेत घडतात. म्हणून यावर करडी नजर ठेवणे आवश्यक असते. असा प्रमाद करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर पाळत ठेवून पकडले पाहिजे व त्यांना व इतरांना जरब बसेल अशी शिक्षा करावयास हवी. पालकांशी संपर्क साधून त्यांना वेळीच सावध करावयास हवे. 9.4.4 काही विशेष सेवा. 1. बस सेवा. 2. अभ्यास केंद्रे. 3. क्रीडा केंद्रे. 4. चित्रकला वर्ग. 5. राष्ट्रभाषा वर्ग. मराठी भाषेचे वर्ग. इंग्रजी भाषेचे वर्ग. गणिताचे वर्ग. संगीताचे वर्ग. हस्तव्यवसायाचे वर्ग. सामान्य ज्ञान परीक्षा. जुडो कराटे प्रशिक्षण वर्ग. अन्य भाषा शिक्षण वर्ग. योगासने व योग विद्या वर्ग. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा. श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षा. वाचन स्पर्धा. साने गुरुजी कथा स्पर्धा. याशिवाय शालेय परिसरातील परिस्थितीस अनुरूप विविध स्पर्धा परीक्षा व त्यांच्या तयारीकरता व्यवस्था शाळेत करता येतात. मुद्दा क्रमांक 9.4.5 सेवा सुविधांवरील मर्यादा. अनेक विशेष सेवा सुविधांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याकरिता शाळेच्या वर्गखोल्यात, शाळेच्या आवारात किंवा शालेय परिसरात विविध केंद्रात शिक्षणाचे वर्ग चालविण्याची सोय करता येते. परंतु या सगळ्यांकरिता वेळ किंवा द्यायचा व हे वर्ग कोणी चालवायचे हे 2 प्रमुख प्रश्न मुख्याध्यापकांपुढे असतात. त्यामुळे सर्वच प्रकारचे वर्ग एका शाळेत चालविणे शक्य होत नाही. तसेच अनेक वर्ग शाळेत चालविण्यात येत असले तरी सर्व वर्गांच्या किंवा एकापेक्षा जास्त वर्गातील शिक्षणास विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येत नाही. मुद्दा क्रमांक 9.4.6 सेवा सुविधांच्या मर्यादावरील उपाय.
सेवा सुविधांसंबंधी निर्देशिलेल्या मर्यादांवर आपल्याला उपाययोजना करता येतील व सर्व सेवा सुविधांची व्यवस्था शाळेत करता आली नाही तरी अनेक सेवा सुविधांची व्यवस्था शाळेत करता येईल. सेवा सुविधांच्या संख्येवर बंधन निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्व सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून देता येणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह नसावा. थोडक्यात सांगायचे झाल्यास विशेष सेवा सुविधा देत असताना आपला शिक्षक वर्ग शाळेतील वर्गखोल्या, क्रीडांगण आदींबरोबरच आपल्या परिसरातील विभिन्न स्थाने व विभिन्न क्षमतांच्या व्यक्तींचा विचार करून त्यांचे सहकार्य प्राप्त करून घेतले तर शालेय परिसरात विद्यार्थ्यांकरिता व समाजाकरिता विविध सोयी सवलती देण्याची केंद्रे उभी करता येतात. हे सर्व काम मुख्याध्यापकाच्या व त्याच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या क्षमतांना आव्हान देणारे आहे व आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या कामाची कसोटी पाहणारे आहे. मुद्दा क्रमांक 9.5 सारांश. मुलांच्या व मुलींच्या शाळात व्यवस्था करीत असताना त्यांच्या नैसर्गिक भिन्नतेचा विचार करून काही विशेष व्यवस्था कराव्या लागतात. विशेषतः गणवेश, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय तपासणी व आरोग्य विषय मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा, बेशिस्त विद्यार्थ्यांशी वागण्याच्या पद्धती यात वेगवेगळ्या साधनांचा व कार्यक्रमांचा उपयोग करावा लागतो. सहशिक्षणाच्या शाळात तर मुलामुलींकरता 2 वेगवेगळ्या व्यवस्था करणे आवश्यक ठरते. वर उल्लेखिलेल्या बाबींखेरीज विद्यार्थी विद्यार्थिनींची वर्गात बसण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, सायकल स्टँड, उपाहारगृहे आदी बाबतीत वेगवेगळ्या व्यवस्था ठेवाव्या लागतात. मुलींकरता गृहशोभा स्पर्धा व शुश्रूषा स्पर्धा यांची योजना करून त्यांना त्यांच्या भावी जीवनाकरिता उपयुक्त ज्ञानाची माहिती करून देऊन त्याविषयी अभिरुची निर्माण करता येते. मुलामुलींकरिता त्यांच्या अभिरुची अनुसार त्यांच्या कलागुणांचे व ज्ञानक्षेत्राचे संवर्धन होण्याकरिता विशेष वर्ग चालविता येतात. विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास करून घेण्याकरिता अभ्यास केंद्र चालविता येते. चित्रकला, राष्ट्रभाषा, प्रादेशिक भाषा, इंग्रजी, गणित, संगीत, हस्तव्यवसाय, सामान्य ज्ञान, अन्य भाषा ज्ञान, जुडो, कराटे, योगासने, योगविद्या, भारतीय संस्कृती ज्ञान, श्रीमद भगवद्गीता ज्ञान इत्यादींचे विशेष वर्ग चालविता येतात व तत्संबंधी विशेष परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविता येते. परंतु या सर्व विशेष सेवा सुविधा उपलब्ध करून देणे सहज शक्य नसते. जास्तीत जास्त सेवा सुविधांची व्यवस्था करण्याकरिता शालेय परिसरातील विविध स्थानांचा, त्या विषयातील जाणकार नागरिकांचा व आपल्याच शाळेतील आजी व माजी विद्यार्थ्यांचा व आपल्याच शिक्षकांचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता असते. EDU 117 मधील घटक क्रमांक 9 येथे पूर्ण झालेला आहे. थँक्यू.